समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। विना परवाना देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह आणि 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले असून त्याच्याकडून 50,000 रुपये किमतीचे एक देशी बनवण्याचे लोखंडी धातू पिस्टल मॅगझिनसह 500 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे राऊंड व रोख रक्कम 200 रुपये असा एकूण 50,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने दिनांक 1 मे 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रसन्न बजरंग चंदनशिवे वय वर्ष 36 राहणार करोली टी तालुका कवठेमहांकाळ याने अवैध अग्निशस्त्र कब्जात बाळगलेली असून तो कवठेमहांकाळ गावातील देशिंग कॉर्नर येथे थांबला आहे। नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे कवठेमहांकाळ गावातील देशिंग कॉर्नर परिसरात निगराणी करत असताना देशिंग कॉर्नर येथे स्ट्रीट लाईटच्या उजेडात एक इसम थांबलेला दिसला। त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव प्रसन्न बजरंग चंदनशिवे वय 36 वर्षे राहणार करोली टी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतला असता त्याचे डावे बाजूस पॅन्टचे आत खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह आणि 2 जिवंत काडतुसे मिळून आली आहे। सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणीबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले। त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यास सदरचे अग्निशस्त्र हे कोठून व कोणाकडून आणले याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही। लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुसे ही पुढील तपासकामी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी पंचांसमक्ष जप्त करून सदर इसमाविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाणे येथे आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे, संदीप गुरव, दरिबा बंडगर, सागर लवटे, अमर नरळे, पोलीस नाईक उदयसिंह माळी व संदीप नलावडे यांच्या पथकाने केली आहे। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।